भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना ग्रामपंचायतीत कोणतीही वस्तू खरेदी न करता कोऱ्या बिलाद्वारे लाखो रुपयांचा अपहार झाल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सरपंच, ग्रामसेवक आणि कंत्राटदारांनी मिळून कोऱ्या बिलांची रचना केली आणि पुरवठादाराला कमिशन दिलं गेलं। स्थानीय रहिवासी दीपक मोहरकर यांनी माहिती अधिकारांतर्गत कागदपत्र मागवली असता संशयास्पद बिल आढळून आलं आणि पुरवठादारानंही याची कबुली दिली। संबंधित प्रकरणाची तक्रार 24 नोव्हेंबर 2025 रोजी पवनी येथील गटविकास अधिकाऱ्याकडे करण्यात आली। तरी 40 दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाची भूमिका आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। योग्य ती तातडीची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। माझे नाव दीपक चंद्रपाल मोहरकर, मुक्काम जुनोना येथील रहिवासी आहे। मी ग्रामपंचायतला माहितीचा अधिकार केला असता त्या माहितीच्या अधिकारात मला एक अवाढव्य बिल आढळून आला। त्या बिलावर वरील त्या दुकानदाराला संपर्क केला असता तो दुकानदार म्हणते की मी ग्रामपंचायतला कोरेज बिल देत असतो। त्यानंतर मी आपला पवनी पंचायत समितीला बीडीओ साहेबांना अर्ज केला होता की बा हा अवाढव्य बिल आहे तर याची चौकशी करण्यात यावी। तरी पण त्यांना 2-4दा भेटलो पण त्यांना काही चौकशी वगैरे काही केला नाही। तरी माझी विनंती आहे की बीडीओ साहेबांनी या प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण प्रकार हा निकाली काढावा। जुनोना ग्रामपंचायती अंतर्गत सदर तक्रार या कार्यालयाला प्राप्त आहे। कार्यालयाला जी तक्रार प्राप्त आहे त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश मी विस्तार अधिकारी पंचायत यांना दिलेले होते। सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल तयार झालं किंवा कसं याबाबत मी आज सकाळी ऑफिसला येताच विस्तार अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी आज 4 वाजेपर्यंत मी चौकशी अहवाल सादर करण्याचं ते बोललेले आहे। सदर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाईसाठी सदर चौकशी अहवाल जे आहे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद भंडारा यांना सादर करतो। ही प्रोसेस आम्ही आजच करतो।